चला मित्रांनो, परभणी जिल्हा पोलीस भरती पेपर विश्लेषण. आजच पेपर झालाय आणि आजच आपण त्याचं विश्लेषण घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, काही प्रश्नामध्ये तफावत आहे, बघू आपण काय करता येतं. ठीक आहे, चला. प्रश्न तुम्हाला एका सोयीने दिलेले नाहीत एवढं मात्र 100% खरं. डायरेक्ट आपण फटफट आन्सर घेऊ आणि पुढे जाऊ. ठीक आहे, मित्रांनो, 20वा प्रश्न आहे बघा तुमच्या समोर. 20वा प्रश्न आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने कधी दिला? पर्याय अ 1970, पर्याय ब 2020, पर्याय क 2022 आणि पर्याय ड आहे 2024. मित्रांनो, ऑप्शन नंबर ड बरोबर आहे, 2024. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न हे डायरेक्ट 25वा. ठीक आहे, 26वा प्रश्न आहे बघा मित्रांनो, डायरेक्ट 26वा प्रश्न आहे. ठीक आहे, मराठी भाषेतील ळ या वर्णाची वैशिष्ट्ये काय? तर मित्रांनो, थोडा प्रश्न जरा त्यांनी चुकीचा दिला असं म्हणता येणार नाही, पण पर्याय 2 बी करू शकतो आपण. इकडे बघा, त्याला मृदू वर्ण म्हणतात, त्याला स्वतंत्र वर्ण म्हणतात, त्याला कठोर वर्ण म्हणतात, त्याला आद्य वर्ण म्हणतात. तर मित्रांनो, 100% सर्वांनी चर्चेतला विषय हे ब पर्याय केला असणारे स्वतंत्र वर्ण. पण मित्रांनो, याचा जर उच्चारानुसार वर्ण जर विचार जर केला तर मृदू वर्ण पण आहे बरं का. पर्याय थोडा चुकीचा दिला असं मला वाटतं. ठीक आहे, मग 100% मराठी भाषेतील ल या वर्णाची वैशिष्ट्य तो स्वतंत्र वर्ण आहे, मान्य 100%. पण त्याला मृदू वर्ण पर्याय कसा देऊ शकता? कारण ल हा वर्ण मृदू वर्ण पण आहे, त्याचा उच्चारानुसार जर विचार केला तर तो मृदू मध्ये जातो. ठीक आहे, मग मित्रांनो, ळ हा वर्ण मृदू वर्ण सुद्धा होऊ शकतंय, परंतु 100% पर्याय आपण स्वागताने स्वतंत्रच केला आणि उत्तर बी तेच अपेक्षित आहे. ठीक आहे, मग ळ हा मराठी भाषेतील ळ या वर्णाची वैशिष्ट्ये काय? तर तो स्वतंत्र वर्ण आहे. ठीक आहे मित्रांनो, 27वा प्रश्न आहे तुमच्या समोर, संधी प्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय निवडा. ठीक आहे, विसंगत पर्याय निवडायचा मित्रांनो. गिरीश स्वरसंधी. मित्रांनो, गिरी आधी किश, गिरीश स्वरसंधी आहे, संधीचं नाव आहे दीर्घादे स्वरसंधी. प्रत्येक, प्रति अधिक एक, प्रत्येक यनादे स्वरसंधी आहे. ठीक आहे, संधीचं नाव आहे यनादे स्वरसंधी, म्हणजे दीर्घादे स्वरसंधी, यनादे स्वरसंधी. धारोष्ण मित्रांनो, ही पण स्वरसंधीच आहे. ठीक आहे, स्वरसंधी स्वरसंधी स्वरसंधी. पण मित्रांनो, तपोबल ही आहे विसर्ग संधी आणि तेच आपलं उत्तर आहे. ओळखायला काय सांगितले बघा, संधी प्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय कोण आहे? तपोबल. सगळे स्वरसंधीचे उदाहरण तर एकच विसर्ग संधीचं उदाहरण आहे, त्याचं नाव आहे तपोबल. त्यानंतर 28वा प्रश्न आहे बघा मित्रांनो, पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखायला काय सांगितलंय? भाववाचक नाम. विजया, सौंदर्य, गाव, सागर. मित्रांनो, ऑप्शन नंबर ब बरोबर आहे, सौंदर्य. सुंदर या विशेषणापासून सौंदर्य हे भाववाचक नाम बनलेलं आहे, विषय संपला. ठीक आहे, त्यानंतर 29वा प्रश्न आहे मित्रांनो, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार. ओळखायचं काय मित्रांनो? सर्वनामाचा प्रकार. ठीक आहे, दर्शक सर्वनाम आहे, संबंधी सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे, सामान्य सर्वनाम आहे. मित्रांनो, ज्या आणि त्या. मग वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. म्हणजे ज्या इथं कोण आहे तर संबंधी सर्वनाम आहे. कोण आहे? संबंधी सर्वनाम. सांगायचं तात्पर्य असं आहे, 29चं उत्तर आहे ब. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बघा तिथं आपल्याला दाखवता आलं नाही पीडीएफ मध्ये. परभणी जिल्हा पोलीस भरती 2024-25 लेखी परीक्षा दिनांक 29/3/2026. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे 30वा. सुरेशच्या यशाबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. सुरेशच्या यशाबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. या वाक्यात कोणते अव्यय आले आहेत? अव्यय. पर्याय आहे केवळ प्रयोगी अव्यय, पर्याय आहे उभयान्वयी अव्यय,
पर्याय आहे क्रियाविशेषण, पर्याय आहे शब्दयोगी अव्यय. मित्रांनो सुरेशच्या यशाबद्दल, मित्रांनो इथं बद्दल आले बघा, बद्दल. मग यश या शब्दाला बद्दल हे शब्दयोगी अव्यय जोडून आले. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आणि म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर ड बरोबर आहे शब्दयोगी अव्यय. सुरेशच्या यशाबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. यशाबद्दल, बद्दल हे शब्दाला जोडून आले म्हणून शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न किती आहे बघावं लागेल. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ड. डायरेक्ट 61वा प्रश्न आहे मित्रांनो. एकसठवा प्रश्न आहे तुमच्या समोर. अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे. भेंडीची भाजी निष्क्रिय व्यक्ती बरोबर आहे. उपटसुंभ पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती बरोबर आहे. ठीक आहे. मेषपात्र कर्तृत्ववान कर्तृत्व शून्य व्यक्ती बरोबर आहे. मित्रांनो त्यांनी ओळखायला काय सांगितली, अयोग्य जोडी, आणि ऑप्शन नंबर आहे ब इडलिंबू. आडदांड मात्र गुणी व्यक्ती होणार नाही मित्रांनो. ठीक आहे. आणि तेच उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 63वा. अष्टावधानी म्हणजे, अष्टावधानी म्हणजे काय. तर मित्रांनो पर्याय आहेत 8 गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा, सर्व प्रहर सावध असणारा, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा, सर्व दिशांना एकाच वेळी लक्ष देणारा. ऑप्शन नंबर ब बरोबर आहे मित्रांनो, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आत्मश्लाघा म्हणजे काय. ठीक आहे. स्वतः स्वतःला शिक्षा करणे, स्वतः स्वतःवर टीका करणे, स्वतःची स्वतः स्तुती करणे, स्वतःवर नियंत्रण करण्याची कला. ऑप्शन नंबर क बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. आत्मश्लाघा म्हणजे काय, तर स्वतःची स्वतः स्तुती करणे. ठीक आहे. त्यानंतर 65वा प्रश्न आहे. प्रसंग पाहता मधुकररावांनी साप साप म्हणून भुई धोपटली. पर्याय आहे अ कावेबाजपणे एखादे काम करण्याचे आव्हाने, ब पर्याय आहे एखाद्यावर नसता दोष लावून त्यांना शिक्षा करणे, क पर्याय आहे परिस्थिती सांभाळण्यासाठी योग्य कृती करणे, काही झालेच नाही असे दाखवणे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर अ बरोबर आहे. प्रसंग पाहता मधुकररावांनी साप साप म्हणून भुई धोपटली, कावेबाजपणे एखादे काम करण्याचे आव आणणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे. इथंच आहे 66वा प्रश्न आहे. क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची मन निवडा. हट म्हणता ब्रह्महत्या, पोर पोटात खीर ताटात, दोन्ही बरोबर दोन्ही चूक. ऑप्शन नंबर अ बरोबर आहे मित्रांनो. क्षुल्लक कारणावर मोठी आपत्ती येणे या अर्थाची मन, फट म्हणता ब्रह्महत्या. त्यानंतर मित्रांनो 67वा प्रश्न आहे. द्वितीय विभक्तीचे कारकार्थ. लय सोपा प्रश्न आला मित्रांनो. द्वितीयचा कारकार्थ आहे कर्म, म्हणजेच द्वितीय विभक्तीचा कारकार्थ विचारलाय त्याचं उत्तर आहे अ म्हणजे कर्म. ठीक आहे. 67वा प्रश्न आहे उत्तर आहे अ. 68वा प्रश्न आहे मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता. बर, ती क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावित आहे असा अर्थ व्यक्त होत असेल तेव्हा त्या क्रियापदाला डॅश डॅश म्हणतात. तर मित्रांनो 68व्याचं उत्तर आहे प्रयोजक क्रियापद. ऑप्शन नंबर ब. ठीक आहे. त्यानंतर 69वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर. काप, आठवस, मर, लोट हे धातू कोणत्या प्रकारात येतात. सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक का उभयविध. तर मित्रांनो ऑप्शन नंबर ड बरोबर आहे उभयविध. जी क्रियापदे सकर्मक व अकर्मक अशी दोन्ही असतात अशा क्रियापदांना उभयविध क्रियापद असं म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर आपल्याला सांगता येईल की ड म्हणजे 69वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ड. त्यानंतर
70वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही? बघा फसले पोरं. सप्तमी पर्याय गेला कारण त इ आ, द्वितीय पर्याय गेला कारण स ला नाते. त्याने विचारलंय काय, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत? राहिला प्रथमा आणि संबोधन. मित्रांनो, प्रथमेला एक वचनात प्रत्यय लागत नाही, अनेक वचनात बी लागत नाही. ऑप्शन नंबर ड बरोबर आहे. पण पोरं चुकले, त्याने संबोधन केलं. पण संबोधनला एक वचनात प्रत्यय लागत नाही, पण अनेक वचनात न लागतो. असा बारकावेचे प्रश्न आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 71वा, स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? अ फक्त द्वितीया होणार नाही, फक्त चतुर्थी होणार नाही, क काय म्हणताय द्वितीया व चतुर्थी. म्हणजेच स ला नाते हे प्रत्यय द्वितीय विभक्तीचे आहेत, तसेच चतुर्थी विभक्तीचे सुद्धा आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर क करावं लागेल आपल्याला 71व्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. 72वा प्रश्न काय बघू. बहात्तरवा प्रश्न आहे मित्रांनो, व्यक्तीबद्दल आदर दाखवण्यासाठी अनेक वचन वापरतात. मित्रांनो 100% प्रश्न बरोबर आहे. काय म्हणतंय, एकच व्यक्ती आहे पण आदर दाखवण्यासाठी आपण कधी कधी अनेक वचन करतो. नियमानं अनेक वचन एकापेक्षा जास्त व्यक्तींचं केलं जातंय, परंतु कधी कधी व्यक्ती एक आहे पण आपण अनेक वचन करतो. ते वडील म्हणतो, तो वडील आपण म्हणत नाही. म्हणजे ते वडील आहे का, हे अनेक वचनच आहे. ते राष्ट्रपती अनेक वचन आहे मित्रांनो, पण मुळात एकच आहे. मग ज्याही व्यक्ती प्रतिष्ठित आहेत त्यांच्याबद्दल एक वचन असून सुद्धा आपण अनेक वचन करतो. आणि मग एक वचनी नामाबद्दल आदर दाखवण्यासाठी केव्हा केव्हा अनेक वचन करतात. विधान बरोबर का चूक? विधान बरोबर आहे. आणि म्हणून व्यक्तीबद्दल आदर दाखवण्यासाठी अनेक वचन करतात. 100% बरोबर आहे. म्हणजेच बरोबर आहे. अधिक सलगी जवळीक दाखवण्यासाठी एक वचन वापरतात. जितक्या तुम्ही जवळ तितकं एक वचन वापरते माणूस, एकेरी भाषा वापरते. मित्र मित्राला कधी बी शिव्यात देणार, कारण ती तेवढी जवळीकता त्यांची असते. 100% बरोबर आहे. मराठी सांगते अधिक सलगी जवळीक दाखवण्यासाठी एक वचन वापरतात. 100% बरोबर आहे. एक व दोन दोन्ही विधान बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर ब बरोबर आहे. एक व दोन दोन्ही बरोबर. 72व्याचं उत्तर ब येते. ठीक आहे मित्रांनो. 73वा प्रश्न आहे बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. मित्रांनो, देवपूजा, तर विग्रह करा देवाची पूजा, तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. रथ चक्र, रथाचे चक्र, तत्पुरुष समास आहे. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास आहे. मित्रांनो, तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे, तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे, तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. ऑप्शन नंबर मग बी बरोबर आहे. मीठ भाकर, मीठ भाकर व इतर फराळाचे साहित्य, त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. ठीक आहे. सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणखी काही अर्थांचा समावेश करावा लागतो, तेव्हा त्या समाहार द्वंद्व समास म्हणतात. म्हणजेच 73चा प्रश्नाचं उत्तर आहे ब. ठीक आहे. मीठ भाकरी. त्यानंतर 74वा प्रश्न आहे तुमच्या समोर, भिकाऱ्याला मी एक सदरा दिला. हे एक वाक्य, शिवायनं वाक्य जोडे बघा, त्याला जीव घातले. मग काय म्हणतंय, या वाक्यातील शिवाय हा शब्द खालीलपैकी काय आहे? तर मित्रांनो, समुच्चय बोधक आहे, विकल्प बोधक आहे, न्यूनत्व आहे का यापैकी नाही? ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जीव घातले. शिवाय म्हणजेच काय, आणि त्याला जीव घातले. मित्रांनो, ज्या उभयान्वयी अव्ययांनी वाक्य जोडल्यानंतर पहिल्या वाक्यातून मिळणाऱ्या अर्थापेक्षा दुसऱ्या वाक्यातून अधिक अर्थ कळतो व या दोन वाक्याच्या अर्थाची बेरीज मिलाप समुच्चय ही उभयान्वयी अव्यय घडून आणतात, आणि म्हणून त्यांना म्हणतात समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आणि मग मित्रांनो, 74वा प्रश्न आहे का, त्याचं उत्तर आहे अ, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. त्यानंतर 75वा प्रश्न आहे मित्रांनो, उलटी अंबारी हाती येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? खूप श्रीमंती येणे, भीक मागण्याची पाळी येणे, कसोटीची वेळ जवळ येणे, पूर्णपणे बदल होणे. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर ब बरोबर आहे. भीक मागण्याची पाळी येणे. उलटी अंबारी हाती येणे म्हणजेच काय, भीक मागण्याची पाळी येणे. ठीक आहे. मला वाटतं मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय छान प्रकारे कमी टाइममध्ये आपण या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन घेतलेलं आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.